धातू अधातू धातू अधातू धातू अधातू कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? केरोसिन अच्छा सोडियम को केरोसिन में डालते हैं। सोडियम मैंने बोलते उसको केरोसिन में डालते हैं। सोडियम को केरोसिन में डालते सोडियम को केरोसिन में डालते सोडियम मैंने Na अणु अंक 11 सोडियम 11 केरोसिन में डालते। केरोसिन मतलब सोडियम अतिशय अभिक्रियाशील धातू आहे। तो उघडा ठेवल्यास हवा किंवा पाण्याशी रासायनिक अभिक्रिया करून स्फोट घेतो। अपघात टाळण्यासाठी सोडियमला केरोसिनमध्ये रॉकेल बुडवले ठेवते। सोडियम Na हवेसोबत अभिक्रियाशील असणारे काही धातू पोटॅशियम सर्वाधिक अभिक्रियाशील सोडियम लिथियम अँड सिझियम। कांस्य हे संमिश्र कशावर म्हणतात? कांस्य तांबे प्लस कथील तांबे प्लस कथील कांस्य 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 तांबे 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 कथील कांस्य म्हणजे ब्रोंज होते। ब्रोंज म्हणजे कांस्य तांबे कथील ब्रोंज म्हणजे कांस्य तांबे कथील ब्रोंज म्हणजे कांस्य तांबे कथील ब्रोंज कांस्य तांबे कथील ब्रोंज म्हणजे कांस्य तांबे कथील कांस्य तांबे कथील ब्रोंज कांस्य तांबे कथील ब्रोंज म्हणजे कांस्य तांबे कथील ब्रोंज कांस्य आणि कथील ब्रोंज कांस्य तांबे कथील ब्रोंज कांस्य तांबे कथील ब्रोंज कांस्य तांबे कथील ब्रोंज कांस्य धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला काय म्हणतात? वर्धनीयता म्हणतात। याला काय वर्धनीयता म्हणतात? धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात। धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा होतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात। वर्धनीयता असे म्हणतात। मर्क्युरी Hg मर्क्युरी Hg पारा मर्क्युरी Hg पारा रासायनिक संज्ञा Hg आहे। अनुक्रमांक 80 वस्तुमानांक 200 आहे। हे क्विकसिल्व्हर म्हणून ओळखले जातात। थर्मामीटर बॅरोमीटर आणि नॅनोमीटर स्पिग्मोमॅनोमीटर व्होल्ट फ्लोट होल पारा स्विच पारा मिल फ्लोरोसेंट दिवे आणि इतर उपकरणामध्ये पारा हर जगह यूज़ किया था। पारा जितने भी मीटर आते हैं मीटर नॅनोमीटर जो भी आता सब उसमें यूज़ किया था। पारा हा धातू कक्षा तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो। पोटॅशियम सोडियमला पण केरोसिनमध्ये ठेवतो। सोडियमला आपण केरोसिनमध्ये ठेवतो। Hg म्हणजे पारा होते। Au सोने Ag म्हणजे चांदी Hg म्हणजे चांदी Cu कॉपर मॅग्नेशियम Mg लोहे Fe क्लोरीन Cl Au सोने Ag चांदी Au सोने Ag चांदी Au सोने 21 म्हणजे महंगा आहे। G 7 आता चांदी सस्ती आहे। खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? चुंबक लोहा है निकेल है। टीन नहीं मिला ना। टीन चिपकते नहीं चुंबक से टीन चिपकती नहीं ना। चुंबक से टीन नहीं चिपकती इसलिए अच्छा चुंबक से टीन नहीं चिपकती। चुंबकाकडे आकर्षित होणारा पदार्थ चुंबकीय असतो। उदाहरण लोहा निकेल कोबाल्ट पोलाद। चुंबकाकडे आकर्षित न होणारे पदार्थ रबर आहे ना। रबर भी है और टीन भी है। थर्मामीटरमध्ये पारा जिथे भी मीटर लिटर खिटर आता Hg म्हणजे पारा याला Hg म्हणजे पारा। मर्क्युरी Hg म्हणजे पारा Hg म्हणजे पारा। कांस्य तांबे कथील कांस्य तांबे प्लस कथील कांस्य तांबे कथील पारा संज्ञा Hg सोना Au आणि चांदी Ag सोना Ag चांदी कांस्य पारा हे नैसर्गिकरित्या आढळणारे मूलद्रव्य आहे। पारा सर्वसाधारण तापमानाला द्रव अवस्थेत आढळणारा धातू। पारा आवर्त सरणातील संक्रमक मूलद्रव्यांमध्ये मोडतो। पारा चकचकीत दिसतो व उष्णतेस सर्वात संवेदनशील असतो म्हणून त्याचा उपयोग तापमापित केला जातो। स्टेनलेस स्टील लोहा क्रोमियम कार्बन स्टेनलेस स्टील लोहा
क्रोमियम कार्बन, लोहा क्रोमियम कार्बन, लोहा में क्रोमियम एंड कार्बन, स्टेनलेस स्टील लोहा क्रोमियम 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 कार्बन, कांस्य तांबे कथील, कांस्य तांबे कथील, कांस्य तांबे कथील, कांस्य तांबे कथील, स्टेनलेस स्टीलाचे लोहा, लोहा क्रोमियम कार्बन, लोहा क्रोमियम कार्बन, लोहा क्रोमियम कार्बन, लोहा क्रोमियम कार्बन, ब्रॉन्झ, कांस्य म्हणजे ब्रॉन्झ, कांस्य ब्रॉन्झ तांबे कथील, कांस्य म्हणजे ब्रॉन्झ तांबे कथील, कांस्य ब्रॉन्झ तांबे कथील, स्टेनलेस स्टील लोहा, लोहा क्रोमियम कार्बन, लोहा क्रोमियम कार्बन, लोहा क्रोमियम पाउडर, गन पाउडर, गन पाउडर को ब्लॅक पाउडर हेल्प मिश्रण आहे अबक, गंधक कोळसा पोटॅशियम नायट्रेट, गंधक कोळसा पोटॅशियम नायट्रेट सगळंच आहे. ब्लॅक पावडर, ब्लॅक पावडर बोलते मतलब गन पावडर, गन पावडर किंवा गन पावडर याला ब्लॅक पावडर म्हणतात. गंधक कोळसा पोटॅशियम नायट्रेट, गंधक कोळसा पोटॅशियम नायट्रेट, गन पावडर सामान्यतः ब्लॅक पावडर म्हणून ओळखले जाते. हे सर्वात जुने रासायनिक स्फोटक आहे. गन पावडर म्हणजे सल्फर, गन पावडर म्हणजे सल्फर, गन पावडर म्हणजे सल्फर, गन पावडर सल्फर होते. चारकोल जे बहुतेक कार्बन असते आणि पोटॅशियम नायट्रेट म्हणजे सल्फेट यांचे मिश्रण असते. सोडियम क्लोराईड NaCl आपले खाण्याचे मीठ, सोडियम क्लोराईड खाण्याचे मीठ NaCl, सोडियम क्लोराईड खाण्याचे मीठ, सोडियम क्लोराईड में सोडियम क्लोराईड खाण्याचे मीठ NaCl, सोडियम क्लोराईड खाण्याचे मीठ. पोटॅशियम नायट्रेट KNO, टूथपेस्टमध्ये याचा वापर होतो पोटॅशियम नायट्रेट. कॉपर Cu म्हणजे कॉपर, Cu म्हणजे कॉपर, कॉपर. Au म्हणजे सोने, Ag म्हणजे चांदी, Au म्हणजे सोने, Cu म्हणजे कॉपर, Fe म्हणजे आयरन होते. ऑक्सिजन O बोलते, आयरन Fe, आयरन म्हणजे Fe. कॉपर तांबे रासायनिक संख्या Cu आहे, Cu म्हणजे कॉपर. Au गोल्ड, Ag चांदी आहे, कॉपर. Au गोल्ड, Ag चांदी, Au कॉपर, Ag चांदी, Au कॉपर, Au सोने होते, Ag चांदी होते आणि Cu म्हणजे कॉपर होते. ठीक है. एल्यूमिनियम को Al बोलते, फॉस्फोरस को P बोलते, पोटेशियम को K बोलते, आर्गॉन को Ar बोलते, पोटेशियम K, कोबाल्ट को Cu बोलते. खालील सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. हिरा सर्वात कठीण पदार्थ, सर्वात कठीण हिरा डायमंड सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. हिरा सर्वात कठीण पदार्थ आहे. कार्बनचे सर्वात कठीण रूप हिरा आहे. कार्बन कठीण. हिरा उपयोग, दागिने बनवणे, काच कापणे. हिरा कॅरेटमध्ये मोजतात. हिरा विद्युत वाहक नाहीत. पोटॅशियम के म्हणजे पोटॅशियम, Na म्हणजे सोडियम, W म्हणजे टंगस्टन, Au सोने, Ag चांदी, Cu कॉपर, K म्हणजे पोटॅशियम, Na सोडियम, Cl म्हणजे क्लोराईड, सोडियम क्लोराईड म्हणजे खाण्याचं मीठ. क्लोरिन्सियम, लोहाचे रासायनिक नाव Fe म्हणजे आयरन, Ag म्हणजे चांदी, Au म्हणजे सोने, Cu म्हणजे कॉपर, Fe म्हणजे आयरन. Fe म्हणजे आयरन, फेरम म्हणते, Fe म्हणजे आयरन होते. आधुनिक आवर्त सरणी कशावर अवलंबून आहे? मूलद्रव्यांचे अणुअंक, आधुनिक आवर्त सरणी मूलद्रव्यांचे अणुअंक. आणि हेनरी मोसले आहे. हेनरी मोसले आधुनिक आवर्त सरणीचे जनक यांना म्हटले जाते. हेनरी मोसले यांना आधुनिक आवर्त सरणी मारली. मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानावरील आधारित, मोसले मूलद्रव्याच्या अणुअंकावर आधारित. अणुअंक आणि वस्तुमान मेंडेलिव्ह. अंक हा मोसले काय. कांस्य तांबे आणि कथील, कांस्य तांबे प्लस कथील,
कांस्य तांबे प्लस कथिल, कांस्य तांबे प्लस कथिल, कांस्य तांबे प्लस कथिल, कांस्य तांबे प्लस कथिल। और वो था स्टेनलेस स्टील। स्टेनलेस स्टील में लोहा, आयरन प्लस कार्बन प्लस आयरन प्लस कार्बन प्लस क्या था, आयरन और क्या, आयरन था, कार्बन था, आयरन प्लस कार्बन प्लस और क्या था, आयरन था, कार्बन था, क्रोमियम था, आयरन कार्बन क्रोमियम, क्रोमियम क्रोमियम भी था, क्रोमियम 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 भी था, है ना। स्टेनलेस स्टील में लोहा, कार्बन, क्रोमियम, लोहा, कार्बन, क्रोमियम है। कांस्य में तांबे प्लस कथिल, तांबे प्लस कथिल आणि स्टेनलेस स्टीलमध्ये लोहा क्रोमियम निकल, लोहा क्रोमियम, लोहा क्रोमियम निकल नाही, कार्बन था, कार्बन। खाली पे कोणता धातू, पांढरे सोने, ब्लॅक गोल्ड, लिथियम, लिथियम, लिथियम आयन बैटरी उसको वाइट गोल्ड बोलते, वाइट, वाइट गोल्ड। एल्युमिनियम एल, एल्युमिनियम, चांदी एयू, एयू सोने, एजी चांदी। कॉपर तांबे, कॉपर म्हणजे तांबे, सीयू म्हणते, सीयू, सीयू म्हणजे कॉपर तांबे। लिथियमला लिथियम आयन बॅटरीचे बनते व्हाईट गोल्ड असे म्हणतात, लिथियम आयन बॅटरी याला व्हाईट गोल्ड असे, व्हाईट गोल्ड असे म्हणतात। लिथियमचा रंग पांढरा असतो, हा मऊ चांदीसारखा अल्कली धातू असतो। लिथियम हा सर्वात हलका धातू असतो। पांढरे सोने लिथियम आणि कापूस म्हणतात, काळे सोने दगडी कोळसा आणि पेट्रोलियम। मूर्खाचे सोने आयरन पायराईट, मूर्ख आयरन पायराईट। लाल सोने केशर। पितळ तांबे प्लस जस्त, पितळ तांबे प्लस जस्त, पितळ तांबे प्लस जस्त। कांस्य कांदे प्लस तांबे प्लस कथिल, काय कांस्य, कांस्य तांबे प्लस कथिल, कांस्य तांबे प्लस कथिल, कांस्य तांबे प्लस कथिल। पितळ तांबे प्लस जस्त। कांस्य बनाना है तो तांबे प्लस कथिल, और पितल बनाना है तो तांबे प्लस जस्त, तांबे प्लस जस्त, तांबे प्लस जस्त, तांबे प्लस जस्त। पितळ तांबे प्लस जस्त। गन मेटल म्हणजे काय, सल्फर बोलते, गन पावडर सल्फर, ब्लॅक पावडरसुद्धा होते। खाली पे कोणता कोळशाचा प्रकार आहे, पीठ है ना। कोळसा म्हणजे लिग्नाइट, बिट्युमिनस पीठ, लिग्नाइट बिट्युमिनस पीठ सगळेच आहे, लिग्नाइट बिट्युमिनस पीठ, लिग्नाइट बिट्युमिनस पीठ हे सर्व कोळशाचे प्रकार आहे। ॲथ्रासाइट हा सर्वात शुद्ध, ॲथ्रासाइट हा सर्वात शुद्ध कोळसा आहे। लोहाचे प्रकार महाराष्ट्र एशियल, मॅग्नेटाइट, हेमटाइट, लिमोनाइट आणि लिमोनाइट आणि सिरेडाइट। खाली कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही, टीन हा चुंबकीय पदार्थ नाही, टीन हा चुंबकीय पदार्थ नाही, टीन हा दोन वेळेस आला आहे, टीन हा चुंबकीय पदार्थ नाही, टीन हा चुंबकीय पदार्थ नाही, टीन हा चुंबकीय पदार्थ नाही। एच जी म्हणजे एच जी, पारा म्हणजे एच जी म्हणजे याला मर्क्युरी म्हणतात, पारा एच जी मर्क्युरी, पारा एच जी मर्क्युरी, पारा एच जी मर्क्युरी। सगळे इसमें टन टून जितने भी आता ना मोजण्याचे साधन त्याच्यामध्ये पारा असतो, अनुषंगी एच जी। अलगद धातूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते, एक। अल्कली, अल्कली, ॲसिड, आम्ल, बेस, बेस बोलते, बेसिक, ॲसिड, न्यूट्रल आणि बेस। अलगद धातूच्या एक असतो, एक असतो, एक इलेक्ट्रॉनची संख्या एक असते, इलेक्ट्रॉनची संख्या एक असते। इलेक्ट्रॉन कक्षा, केंद्राभोवती इलेक्ट्रॉनच्या कक्षा असतात, कक्षेमध्ये अणू फिरत असतात, कक्षाची नावे KL, MN। कक्षेनुसार इलेक्ट्रॉनची संख्या K2, L8, M18 आणि 32। कोणता धातू लोखंडाचे जंगणे, रस्टिंग रोखते, रस्टिंग के लिए जस्त, रस्टिंग, जिंक, रस्टिंग जो है जिंक लगाना पड़ता है, जिंक। वो लोहा फिर जंगत नाही, जंगत नाही, जंगत नाही। पितळ, पितळ कैसा बनतं, पितळ आयरन, आयरन प्लस जस्त, आयरन प्लस जस्त म्हणजे झिंक। पितळ आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त आणि पितळ आयरन प्लस जस्त। पितळ कसा बनते, आयरन प्लस जस्त। पितळ जो आहे, पितळ आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त। पितळ जे आहे आयरन प्लस जस्त असे बनतात। पितळ जे आहे आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त, पितळ आयरन प्लस जस्त। कांस्य कसं बनतं, तांबे आणि कथिल, कांस्य तांबे आणि कथिल, कांस्य तांबे आणि कथिल, कांस्य जे आहे तांबे आणि कथिल यांचा बनतो। कांस्य तांबे आणि कथिल आहे। पितळ तांबे प्लस जस्त, तांबे पितळ तांबे व जस्त, पितळ तांबे व जस्त, पितळ तांबे व जस्त, पितळ तांबे व जस्त, पितळ तांबे व जस्त। पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड म्हणतात, पायराइट, मोस्ट आय बी पायराइट। मूर्खांचे सोने, कोई भी पायराइट बेच देता साला, गोल्ड बोल के पायराइट बेच देता, इसलिए भाई बहुत वो बनाते पायराइट। फुल्स गोल्ड म्हणजे पायराइट, फुल्स गोल्ड पायराइट। FeS आयरन सल्फाइड रहता, पायराइट म्हणजे आयरन सल्फाइड, पायराइट मतलब ही आयरन सल्फाइड होता, आयरन सल्फाइड, आयरन सल्फाइड, आयरन सल्फाइड।
पायराईट म्हणजे आयरन सल्फाईड, पायराईट 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 म्हणजे आयरन सल्फाईड, पायराईट आयरन सल्फाईड, पांढरे सोने, कापूस, लिथियम, काळे सोने, खनिज तेल, मूर्खाचे सोने, पायराईट, पायराईट म्हणजे आयरन सल्फाईड, आयरन सल्फाईड राहते. कोणते राहते ते आयरन सल्फाईड राहते. गरिबांचे सोने चांदी, हे AG. सुवर्णक्रांती मधुमक्षिका पालन. उच्च दर्जाचे लोखंड स्टील म्हणजे स्टेनलेस स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरतात? मॅग्नीज. उच्च दर्जाच्या लोखंडासाठी मॅग्नीज वापरतात. उच्च दर्जाच्या लोखंडासाठी मॅग्नीज स्टेनलेस स्टील. और स्टेनलेस स्टील में क्या क्या आता? आयरन प्लस कार्बन आणि काय आता एक आयरन कार्बन आणि आयरन राहते, कार्बन राहते आणि काय राहते रे बाबा स्टेनलेस स्टील में आयरन कार्बन आणि निकेल, निकेल भी राहते, निकेल राहते. विजेचे दिवा टंगस्टन डब्ल्यू राहते. विजेचे दिवात काय राहते? टंगस्टन में डब्ल्यू राहते. विजेचे दिवा टंगस्टन में डब्ल्यू राहते. विजेचे दिवा टंगस्टन में डब्ल्यू राहते. 3422 विद्युत दिव्यात ऑर्गॉन आणि निऑन, ऑर्गॉन आणि नायट्रोजन भी राहते. राजवायू असतात प्रमाण 9:1. विद्युत दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला. कार्बनचे सर्वात कठीण रूप म्हणजे हिरा. हिरा सर्वात कठीण रूप आहे. कार्बनचे सर्वात कठीण रूप म्हणजे हिरा आहे. हिरा 3D असते, त्याची रचना 3D आहे. त्यांना दुर्वाहक, विद्युत विजेचा दुर्वाहक राहते. विद्युत दिव्याच्या दुर्वाहक राहते. लोह खनिजातील लोह्याच्या प्रमाणानुसार या प्रकारात सर्वात जास्त लोह आढळते. महाराष्ट्र लेफ्ट साईड MH, मॅग्नेटाईट. मॅग्नेटाईट महाराष्ट्र लेफ्ट साईड मॅग्नेटाईट, MH लेफ्ट साईड. लोहाच्या प्रमाणानुसार मॅग्नेटाईट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोहाचे धातुके लक्ष 4 प्रकारे असतात. MH लेफ्ट साईड येते ना, MHLS. विसंगत होगा. सोडियम जास्त शिसे, गंधक वेगळा आहे. सोडियम जास्त शिसे आणि गंधक हा वेगळा आहे. गंधक हा अधातू आहे. आणि धातू मेटल कोणते? सोडियम मेटल आहे, जास्त मेटल आणि शिसे मेटल आहे. सोडियम जास्त शिसे मेटल आहे. गंधक हा अधातू आहे. गंधक अधातू आहे. इतर धातू आहेत. महत्त्वाचे धातू लोह, सोने, चांदी, सोडियम जास्त, निकेल, कॅल्शियम, तांबे. अधातू कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हेलियम. ही धातू शुद्धीकरणाची सर्वात व्यापक पद्धत आहे. धातू शुद्धीकरण, औष्णिक अपघटन. औष्णिक अपघटन धातु शुद्धिकरणाची. मेटल प्यूरिफायर के लिए औष्णिक अपघटन. ही धातू शुद्धीकरणाची सर्वात महत्त्वाची, सर्वात व्यापक पद्धत आहे. औष्णिक अपघटन आहे. ब्रॉन्झ म्हणजे ब्रॉन्झ मेटल. सिल्वर, ब्रॉन्झ म्हणजे कांस्य, तांबे आणि कथील. ब्रॉन्झ म्हणजे कांस्य आणि तांबे, कथील, तांबे आणि कथील. ब्रॉन्झ म्हणजे कांस्य, तांबे आणि कथील. ब्रॉन्झ, कांस्य, तांबे प्लस कथील. 90 आणि 10%. ब्रॉन्झ, कांस्य, तांबे प्लस कथील. 90-10. 90% 10%. 10%. ब्रॉन्झ, कांस्य, तांबे आणि कथील. 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 पितळमध्ये तांबे प्लस लोहा. ब्रॉन्झ, कांस्य जास्त लोहा प्लस जास्त राहते. ब्रॉन्झ, कांस्य, तांबे प्लस कथील. ब्रॉन्झ, कांस्य, तांबे प्लस कथील इथे जास्त मिळवतात. जिथे जास्त मिळवतात. ब्रॉन्झ, कांस्य, तांबे. ॲल्युमिनियम मॅग्नीजपासून. ॲल्युमिनियम बॉक्साईड. ॲल्युमिनियम बॉक्साईडपासून तयार होतो. मॅग्नीजपासून पोलाद आणि स्टील. उच्च दर्जाचे स्टील मॅग्नीजपासून तयार होते. बॉक्साईड धातूपासून ॲल्युमिनियम धातू तयार केला जातो. बॉक्साईड, ॲल्युमिनियम म्हणजे एअर होते. लोखंडाचे पत्रे गंजू नये यासाठी काय लावतो आपण? यासाठी जस्त लावतो. जस्त म्हणजे झिंक लावतो ना भाई. जस्त म्हणजे झिंक लावतो. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून काय होतो? रस्टिंग से बचाता है. झिंक म्हणजे जस्त. हे एक स्ट्रेस खनिज आहेत. झिंक, Zn. खालील कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्रण आहे? तांब्याचे म्हणजे स्टेनलेस स्टील. तांबे निरात. पितळ, ब्रॉन्झ, सिल्वर, जर्मन. स्टेनलेस स्टील.
स्टेनलेस स्टील में क्या आयरन रहता, आयरन प्लस निकेल प्लस कार्बन, आयरन निकेल कार्बन, आयरन निकेल कार्बन रहता ना उसमें। लोह क्रोमियम, स्टेनलेस स्टील में लोह क्रोमियम आणि लोह क्रोमियम निकेल। स्टेनलेस स्टील में लोह प्लस क्रोमियम प्लस निकेल, लोह क्रोमियम निकेल। स्टेनलेस स्टीलमध्ये लोह क्रोमियम निकेल, स्टेनलेस स्टीलमध्ये लोह क्रोमियम निकेल। लोह क्रोमियम कक्ष तापमानात द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? पारा। पारा कक्ष तापमानाला द्रव स्थितीत, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत पारा Hg। मर्क्युरी Hg पारा कक्ष तापमानाला द्रव स्थितीत, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत पारा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत पारा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत पारा राहता, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत पारा, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत पारा। पारा हे नैसर्गिकरित्या आढळणारे मूलद्रव्य आहे। कक्ष ना Ag12। बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम। सोडियम म्हणजे Na, कार्बन C, आयरन लोहा। बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम असते, बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम असते। खालीलपैकी कोणता धातू, खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? पारा। जहाँ निवा पारा ही घूमता Hg पारा, Hg खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील? उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील Hg म्हणजे पारा, Hg म्हणजे पारा। उष्णतेस सर्वाधिक आणि कक्ष तापमानात द्रव स्थितीत, कक्ष तापमानात द्रव स्थितीत, कक्ष तापमानात द्रव स्थिती, कक्ष तापमानात द्रव स्थिती आणि सर्वाधिक संवेदनशील आहे। उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आणि सूक्ष्म तापमानात पारा असते। कोणते धातू मेटलॉइड्स आहे? मेटलॉइड्स म्हणजे बोरॉन हे मेटलॉइड्स आहे। बोरॉन मेटलॉइड्स, सदृश्य बोरॉन मेटलॉइड्स, बोरॉन मेटलॉइड्स। एल्यूमिनियम बॉक्साइड से बनता है। एल्यूमिनियम बॉक्साइड है। मेटलॉइड बोरॉन है। लोखंडी नळ गंजू नये म्हणून झिंक याला जस्त असे म्हणतात। झिंक जस्त, त्यासाठी झिंक सर वापरतात, त्याला काय गॅल्वनायझेशन म्हणतात। गॅल्वनायझेशन जंगण्यासाठी गॅल्वनायझेशन, झिंक जास्त गॅल्वनायझेशन, झिंक जास्त गॅल्वनायझेशन। लोखंडी वस्तूवर जास्तचा लेप देतात, जास्ताचा लेप देतात। अधिक माहिती, लोखंडी वस्तूवर गंजू नये म्हणून गंजल्यामुळे होणारे क्षय रोखण्यासाठी जास्ताचा पातळ लेप लावला जातो, यालाच गॅल्वनायझेशन असे म्हणतात। मराठी अर्थ विद्युत विलेपन म्हणतात। विद्युत खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाला आकर्षिल्या जातात? लोखंडापासून। भाई आयरन से बनाएगा तो तभी तो क्या चुंबकाला चिपकणार ते। आयरन से बनी हुई चीज़, निकेल से बनी हुई चीज़ आणि कोबाल्ट से बनी हुई चीज़। आयरन निकेल कोबाल्ट से सर्व यापैकी सर्व असतात। आयरन निकेल कोबाल्ट यापैकी सर्व। दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, कोणत्या चुंबकाला दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असतात? लोखंड निकेल कोबाल्ट, लोखंड निकेल कोबाल्ट। चांदी म्हणजे Ag हा नरम धातू आहे, त्याचा संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनवण्यास येतो। तांब्याबरोबर चांदी को तांबे के साथ मिलाना पड़ता है, चांदी के तांबे के साथ तभी नाणी बनतात, तांब्याबरोबर चांदीला तांब्याबरोबर मिळवणं पडतात, चांदी को तांब्याबरोबर मिळवणं पडते बाबा। हा विजेचा दुर्वाहक तर उष्णतेचा सुवाहक आहे। विजेचा दुर्वाहक हिरा हिरा जो आहे विजेचा दुर्वाहक आहे आणि उष्णतेचा सुवाहक आहे हिरा। विजेचा दुर्वाहक बस इतना याद, विजेचा दुर्वाहक आणि उष्णतेचा सुवाहक आहे। कोणत्या धातूमुळे जास्त मोटर गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? शिसे म्हणजे लेड बोलते इसको, लेड। शिसे कोणत्या धातूमुळे जास्त मोटर गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते? शिसे म्हणजे पीबी धातू, पेट्रोलियम पदार्थ असतो। पीबीओ शिसे पेट्रोलियम पदार्थ आहे। हा घातक प्रदूषण ज्वलनातून तयार होतो। धातू ओढून तारा
धातू ओढून तार काढता येणारा गुणधर्मास काय म्हणतात? तन्यता. तन्यता याला काय म्हणतात? तन्यता असे म्हणतात. तन्यता म्हणजे जो भाई तंत आहे, म्हणजे दॅट मीन्स लंबा होता आहे. तार ओढणे म्हणजे लांब करणे त्याला. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास तन्यता असे म्हणतात. खाली कोणता? कार्बनचे अपरूप नाही. कार्बन का हिरा कार्बन आहे, ग्रॅफाईट बी कार्बन आहे, आणि फ्युलेरिन्स बी कार्बन आहे. कॉपर कार्बन नाही आहे. कॉपर इज नॉट अ कार्बन. कॉपर इज नॉट अ कार्बन. डायमंड इज कार्बन, ग्रेफाइट इज कार्बन, फ्लोरेन्स इज कार्बन. हिरा कठीण सुंदर स्फटिक आहे. हिरा उष्णतेच्या दुर्वाहक आहे, आणि हिरा विजेच्या दुर्वाहक आहे आणि उष्णतेच्या सुवाहक आहे. हिरा विजेच्या दुर्वाहक आहे आणि उष्णतेच्या सुवाहक आहे. हीरा की बात में चल रही है ना. हिरा डायमंड हा मानवास माहिती असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे. हिरा सर्वात कठीण पदार्थ आहे. हिरा हा उष्णतेच्या सुवाहक आणि विजेच्या दुर्वाहक आहे. तेजस्वी आणि शुद्ध हिरा हिरा नेहमी विद्युतच्या दुर्वाहक असते भाई. विजेच्या दुर्वाहक आहे आणि उष्णतेच्या सुवाहक आहे. विद्युत ऊर्जा दुवाहक आहे आणि उष्णतेच्या सुवाहक आहे. चांदी एजी आहे. सोना एयू आहे. एयू सोना आहे. चांदी एजी. एफी म्हणजे आयरन होते. एफी म्हणजे आयरन. एमजी मर्क्युरी म्हणजे पारा, HG होते. लोखंड एफी, चांदी एजी, सोना एयू, प्लॅटिनम पीटी. भांड्यांना कलही करण्यासाठी कशाचा वापर करतो? कथीलचा वापर करतो. भांड्यांना कलही येण्यासाठी कथीलचा वापर करतो. धातूमधील विद्युत वाहकात कमी ते जास्त क्रमाने विद्युत वाहक कोणता आहे? विद्युत वाहक ॲल्युमिनियम कॉपर हे काय? विद्युत कमी ते जास्त ना. सबसे कम सर्वात कमी सर्वात जास्त आहे. AlAgCu दूसरा नंबर. AlCuAg ॲल्युमिनियम कॉपर अँड आर्गॉन. ॲल्युमिनियम कॉपर अँड Ag. एल्यूमिनियम सबसे कम एल्यूमिनियम की तार वापरते अपन. कॉपर भी बहुत ज़्यादा, पर उससे बेहतर चांदी सबसे महंगी आती है, इसलिए वो अफोर्ड नहीं कर सकते अपन. तो चांदी की तार सबसे बेस्ट रहती है. एल्यूमिनियम कॉपर एंड एजी मीन्स चांदी. एल्यूमिनियम कॉपर चांदी को एजी बोलते हैं. एल्यूमिनियम कॉपर चांदी. सोना एयू है. HG मर्क्यूरी पारा. सोना एयू. और वह विजेचा ना सुवाहक जो है, एल्यूमिनियम सबसे कम वापरते हैं. कार्बन Cu कॉपर हम सबसे ज़्यादा तार वापरते हैं. एंड चांदी को एजी बोलते हैं. चांदी को एजी होते. पोलाद लोग अब मॅग्नीस वापरते. पोलाद म्हणजे मॅग्नीस. पोलादला काय? लोह प्लस कार्बन. पोलाद जो है लोह प्लस कार्बन. लोह प्लस कार्बन. लोह पोलाद प्लस कार्बन. पितळमध्ये काय? जस्त आणि तांबे. पितळ जास्त प्लस तांबे आणि काय? गंजू नये म्हणून जास्त वापरतात. झिंक वापरतात. झिंक याला गॅल्वनायझेशन मेथड असे म्हणतात. है ना. विसंगत पर्याय ओळखा. काय? रेडियम, पोलेनियम, थोरियम. सोडियम हे गॅस आहे. सोडियम हलका धातू आहे म्हणून सोडियम वेगळा आहे. सोडियम हलका धातू आहे. सोडियम म्हणजे Na हलका धातू आहे. और सोडियम को अपन काय में रखते हैं? उसमें रखते हैं. सोडियम हा हलका धातू आहे आणि कशात रखता है याला आपण? उसमें रखतात. काय? पेट्रोलियम पदार्थ में उसको क्या बोलते हैं? तेल में रखते हैं इसको. जो है ना तेल आता है उसको गैस तेल. आधुनिक मूलद्रव्य वापरण्यामध्ये तांबे. कॉपरचा क्रमांक किती आहे? कॉपर जो 29. कॉपर Cu. कॉपर म्हणजे 29. कॉपर सबसे ज़्यादा यूज़ करते हैं ना अपन. कॉपर का उसका अनुक्रमांक 29 आहे.
विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्रण वापरतात? तर जर्मन सिल्वर. आपण जर्मन सिल्वर वापरतो. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्रण वापरतात? जर्मन सिल्वर. आपण जर्मन सिल्वर वापरतो. हे शुद्ध अर्धवाहक सेमी कंडक्टर आहे. सेमी कंडक्टर कोणते आहे? जर्मेनियम आणि सिलिकॉन. जर्मेनियम अँड सिलिकॉन. सेमीकंडक्टर की फैक्ट्री बहुत इंडिया में भी लगने वाली है. जर्मेनियम एंड सिलिकॉन. ये तो क्वेश्चन आ गया भाई. जर्मेनियम सिलिकॉन. सेमीकंडक्टर में यूज़ होते जर्मेनियम एंड सिलिकॉन. जर्मेनियम प्लस सिलिकॉन. सेमीकंडक्टर में यूज़ होते हैं. जर्मन सिल्वर और जर्मन सिल्वर भी काय विद्युत शेगड्या वगैरे बनवतो. मूलद्रव्य बनवतात. वाहनांच्या टायरमध्ये आधी साधी हवा भरते, अभी नायट्रोजन भरते. नायट्रोजन हवा भरते. वाहनांच्या टायरमध्ये आता नायट्रोजन हवा भरते. नायट्रोजन हवा भरते. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? धातू सदृश्य टेल्युरियम. धातू सदृश्य टेल्युरियम धातू सदृश्य बोरॉन भी है. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, ॲटेमनी, टेल्युरियम आणि बोरॉन भी है. टेल्युरियम प्लस बोरॉन. टेल्युरियम, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, ॲटिमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम आहे. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता असते? हिलियम असते. और जो सूर्य आहे, सूर्य में हायड्रोजन प्लस हिलियम दोन्ही गॅस आहे. नायट्रोजन चाकात भरतो आपण आणि मनुष्य जो घेतो ऑक्सिजन घेतो तो. हवेत तरंगणाऱ्या फुग्यात हेलियम वायू असते. हायड्रोजन नंतर हेलियम दुसरा हलका वायू आहे. हायड्रोजन हलका यासाठी तो सूर्य वर राहतो. श्वास घेण्यासाठी वापरता येणारा टाकीत 20% ऑक्सिजन व 80% हेलियम असते. अवकाश दुर्बीण तापमान थंड ठेवण्यासाठी योग्य उपयोग होतो. वेल्डिंग कामासाठी निऑन लाईट्समध्ये अन्न पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी, स्फोटके बनवण्यासाठी आदी अनेक गोष्टीत हेलियमसारखा वापर होतो. सर्वाधिक आयनीकरण क्षमता हेलियम. सबसे ज़्यादा आयन हीलियम में रहता है. इलेक्ट्रॉन वस्तुमान हायड्रोजन आणि अणूच्या वस्तुमानाच्या 1800 पटीने कमी असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या 1800 पटीने कमी असतात. यहाँ भी लेस आता, उस बार भी लेस ही आया था. कमी असतात. चढत्या क्रमाने वस्तुमान इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. सर्वात जास्त अणुवस्तुमान असणारे मूलद्रव्य ऑर्गेनोसन. खालीलपैकी कोणते किरणोत्सारी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट मूलद्रव्य नाही? रेडिओ ॲक्टिव्ह कोणता नाही आहे? झिर्कोनियम रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. रेडियम, पोलोनियम आणि थोरियम. रेडियम, पोलोनियम, थोरियम हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट कोणते? रेडियम, पोलोनियम, थोरियम. रेडिओ ॲक्टिव्ह आहे. हवेत विखुरलेल्या द्रावकांना एरोसोल म्हणतात. हवेत विखुरलेल्या द्रावकांना एरोसोल असे. हवेत विखुरलेल्या द्रवणांना एरोसोल असे म्हणतात. हवेत विखुरलेल्या द्रवकांना एरोसोल असे म्हणतात. हवेत विखुरलेल्या द्रवणक म्हणजे धूर, धुके यालाच एरोसोल असे म्हणतात. एरोसोल असे म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वस्तूची आहे? सर्वात जास्त नायट्रोजन आहे. सर्वात जास्त नायट्रोजन आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड 0.03%. 0.03%. नायट्रोजन, ऑक्सीजन, आर्गॉन. नायट्रोजन सर्वात जास्त नायट्रोजन है. वो तो हाइड्रोजन तो ऊपर है, हीलियम, हाइड्रोजन और हीलियम रहता. सबसे ज़्यादा नाइट्रोजन 79%, 78%.
नायट्रोजन ऑक्सिजन 21%, नायट्रोजन ऑक्सिजन ऑर्गॉन 0.9% आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. वातावरणात सर्वात जास्त नायट्रोजन आहे. भूकवचात ॲल्युमिनियम आहे आणि मानवमध्ये ऑक्सिजन सर्वात जास्त आहे. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांच्या मूलद्रव्याची आवर्त सारणी विकसित केलेली आहे? मेंडेलिवची आवर्त सारणी. मेंडेलिवची मूलद्रव्य मेंडेलिव आणि अणूसाठी कोणतं तरी आहे. अणूसाठी एक सेकंड. मेंडेलिवची आणि मोस्लेची मोस्ले. खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? किरणोत्सारी मूलद्रव्य नाही. थोरियम, युरेनियम, आणि रेडियम हे सगळे आहे. सोडियम नाही आहे. हा भी सोडियम आहे. यहाँ भी सोडियम आहे. थोरियम, युरेनियम, रेडियम. थोरियम, युरेनियम आणि रेडियम आहे. हॅलोजन काळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? हॅलोजन कुळातील नसलेले हेलोजन में क्लोरीन, आयोडीन रहता है. हेलियम नहीं रहता. मूलद्रव्य नसलेले मूलद्रव्य कोणते? हिलियम नाही राहत. हेलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? हिलियम आहे. फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन. हेलोजन कुळातील मूलद्रव्य फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन आणि ब्रोमीन. ॲस्टाटाईन. हिलियम हा निष्क्रिय वायू आहे. संज्ञा याची अनुक्रमांक 2. वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता? नायट्रोजन आहे. सर्वात जास्त नायट्रोजन 78% मिलता है. ऑक्सीजन 21% मिलता है. नाइट्रोजन आर्गॉन 0.9% मिलता है. एंड CO2 0.03% मिलता है. 0.03%. नाइट्रोजन 78%, ऑक्सीजन 21%, आर्गॉन 9%, 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.03%. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. 21% आणि 78% नायट्रोजन 78% आहे. नायट्रोजन 78% आहे. ऑक्सिजन किती 21% आहे. आर्गॉन 0.9% आहे आणि कार्बन CO2 आहे 0.02% आहे. 0.03% आहे. 0.0. समस्थानिकांमध्ये प्रोटॉन संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. प्रोटॉन इक्वल टू प्रोटॉन रहता है. आपस न्यूट्रॉन जो है न्यूट्रॉन अनिश्चित असते. न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉन भिन्न असते. प्रोटॉनची संख्या समान असते. प्रोटॉन इक्वल टू प्रोटॉन पण न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. भिन्न असते. प्रोटॉनची संख्या समान भिन्न न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. प्रश्न आला तो प्रोटॉनची संख्या भिन्न असते. प्रोटॉन इक्वल टू प्रोटॉन रहते परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो. इक्वल टू प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या भिन्न असते म्हणून वेगळे क्रमांक असतात. इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवते 281832. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? हायड्रोजन तो गैस है ना भाई. हायड्रोजन तो गैस है, वायुमध्ये आहे. हाइड्रोजन गैस है. सूरज में हाइड्रोजन और हीलियम रहता है. बाकी वायु वातावरणातील नाइट्रोजन 78% रहता. ऑक्सीजन 21% रहता. आर्गॉन कितना 0.9% आणि आर्गॉन हो गया. आर्गॉन होने के बाद में कितना रहता? आर्गॉन के बाद में एक रहता ना कोणता CO2 0.03% रहता. 0.03% आर्गॉन रहता. चा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. केंद्रीय विखंडन आणि ऊर्जा निर्मिती युरेनियम 235. सी कार्बनचे अनुअंक 6 असतो. कार्बन जो है 6 C6 बोलते. C6 कार्बनचे अनुअंक C6. ऑक्सिजनचे अनुअंक ऑक्सिजन 8. कार्बन 6 ऑक्सिजन 8. कार्बन 6 ऑक्सिजन 8. कार्बन C6 ऑक्सिजन 8. कार्बन 6 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 ऑक्सिजन 8.
ऑक्सिजनेट कार्बन 6 ऑक्सीजनेट कार्बन 6 ऑक्सीजनेट कार्बन 6 ऑक्सीजनेट। हाइड्रोजन एक सबसे ऊपर हाइड्रोजन है, हीलियम दूसरे नंबर पे, कार्बन 6 है, ऑक्सीजन 8 है। ऑक्सीजन 8 उसके ऊपर नाइट्रोजन आता, नाइट्रोजन पहले नाइट्रोजन सबसे ज़्यादा ऊपर था ना, इसे नाइट्रोजन ऑक्सीजन, उसके बाद में 7-8 है ना नाइट्रोजन। पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना देख, पिले से तांबडा, पिवळ्यापासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणतं उत्प्रेरक वापरतो? आयोडीन वापरतात। पिवळ्या फॉस्फरस पासून तांबड्या फॉस्फरस तयार करताना आयोडीन वापरतात। कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? कर्करोगासाठी कोबाल्ट वापरतात। कोबाल्ट कोबाल्ट। आयोडीनमध्ये पिवळ्यापासून तांबड्यापर्यंत, पिवळ्यापासून तांबड्या फॉस्फरसपासून आयोडीन बनतात, फॉस्फरसपासून आयोडीन असे बनतात। खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू आहे? लिथियम आयर्न बॅटरी आहे। लिथियम आयन निष्क्रिय वायू लिथियम आयन बॅटरी बन रही ना भाई, लिथियम आयन बॅटरी। हे पांढरा सोना म्हणतात, याला पांढरा सोना म्हणतात। लिथियम आयनला पांढरा सोना निष्क्रिय वायू आहे। लिथियम पहिल्या गणनात येतो, हा पहिल्या गणनातील धातूंना अल्कली मेटल्स असे म्हणतात। निष्क्रिय वायू 18व्या गणनातील अधातूंच्या समूहाला निष्क्रिय किंवा राजवायू म्हणतात। निष्क्रिय वायूंचा समूह 0 आहे, याला शून्यगण्य असेही म्हणतात। सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते? कार्बन। सर्व सेंद्रिय पदार्थ जो नेचुरल सेंद्रिय पदार्थ नेचुरल है उसमें सबसे कार्बन तो मिलता ही है, सीधी सी बात है। कार्बन हर जगह मिलता है, कार्बन ऑर्गेनिक मेटल में सबसे कार्बन मिलेगा। C6 ऑक्सीजन 8 येते, नाइट्रोजन 7 येते, ठीक है। हाइड्रोजन 1 येते, हाइड्रोजन हीलियम 2 नंबर पर आता है, हाँ है ना। ऑक्सिजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 8 असते, ऑक्सिजन 8 असते, ऑक्सिजनची 8 येते, कार्बनमध्ये C6 येते, हायड्रोजनमध्ये 1 येते, हिलियममध्ये 2 येते, 7 म्हणजे नायट्रोजन येते। सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायू असतात? ऑक्सिजन पाहिजे। ऑक्सिजन 21%, सर्वात जास्त 21%। ऑक्सिजनच्या O8, ऑक्सिजन 8 नंबरवर येते। ऑक्सिजन एक अधातू मेटल आहे, ऑक्सिजनचे एक रासायनिक घटक आहे, याचे अणुअंक 8 आहे, त्याचा अणुअंक 8 आहे। खालीपैकी शून्य गटातील वायू कोणता? शून्य गटातील वायू हिलियम, शून्य गटातील वायू आहे, हिलियम शून्य गटातील वायू आहे। पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? सर्वात जास्त काय? पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते? ऑक्सिजन आहे अबे, सर्वात जास्त नायट्रोजन आहे भाई। वातावरणात 178% सर्वाधिक आहे, नायट्रोजन आहे भाई, नायट्रोजन आहे। पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे नायट्रोजन आहे आणि मानवी शरीरात सर्वात जास्त ऑक्सिजन आहे, हे भाई नायट्रोजन इसका आन्सर, नायट्रोजन। पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन 78% सर्वाधिक आढळतो। पृथ्वीच्या भूकवशात तसेच एकूण पृष्ठभागावर ऑक्सिजन सर्वाधिक सापडतो। मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन आहे, नायट्रोजन सर्वाधिक सापडतो, 78% आहे। 2 अणूंना आयसोबार म्हणतात जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन संख्या दोन्ही अणूमध्ये सारखीच पाहिजे। आयसोबार, न्यूक्लियर आयसोबार म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, दोन्ही बरोबर, प्रोटॉन इक्वल टू न्यूट्रॉन आयसोबार बनते। आयसोबार, प्रोटॉन इक्वल टू न्यूट्रॉन, आयसोबार किसको बोलते हैं? आयसोबार म्हणजे प्रोटॉन इक्वल टू न्यूट्रॉन सारखी असते, आयसोबार। हवेमध्ये ऑक्सिजन 78%, नायट्रोजन 78%, आर्गॉन 0.9% आणि कार्बन डायऑक्साईड CO2 0.03% असते, 0.03%। सर्व इंधनात कॅलरी म्हणून सर्वात अधिक आहे, कॅलरी में हायड्रोजन, सर्व इंधनात हायड्रोजन असते, हायड्रोजन तबस तो भाई चलताना गाडी हायड्रोजन, सर्व इंधनात हायड्रोजन कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे, हायड्रोजन कॅलरी। टेनेसिन मूलद्रव्य, टेनेसिन काय? टेनेसिन मूलद्रव्य आहे, टेनेसिन मूलद्रव्य आहे। फॉस्फेट H2PO4, हाइड्रोजन और PO4, फॉस्फोरेट H2PO4, काय?
फॉस्फेट PHOSPHATA फॉस्फेट H2PO4 फॉस्फेट H2PO4। ग्रेफाइट क्या है, कार्बन है, ग्रेफाइट तो भाई कार्बन है ना, देख ग्रेफाइट है। एंड ये क्या है, हीरा है, डायमंड है, ये सब कार्बन है। ग्रेफाइट हीरा सगळं कार्बन आहे। हीरा ग्रेफाइट आहे, हीरा आहे, हीरा सगळं कार्बन आहे। आणि फ्लोरेन्स ग्रेफाइट डायमंड फ्लोरेन्स सगळे काय कार्बन आहे। ग्रेफाइट डायमंड फ्लोरेन्स आहे। सोडियमचे रासायनिक सूत्र काय, Na सोडियम आहे। खालीलपैकी सर्वात हलका वायू कौन, सबसे हलका वायू हीलियम। हाइड्रोजन तो सर्वात हल्का है, दूसरे नंबर पे हीलियम आता है। हीलियम वो है, इसलिए हीलियम है। हीलियम एक रंगहीन, गंधहीन, विचारहीन, विनाधारी वायू है, उदासीन वायू है। हीलियम हा अनुक्रमांक 2वर येतो। पहिल्या नंबर पर हायड्रोजन आहे। सर्वात हलका वायू 2 आहे, हायड्रोजन पर्याय नाही म्हणून तो हीलियम बरोबर। सर्वात हलकी मूलद्रव्य हायड्रोजन। दुसरा सर्वात हलका धातू लिथियम आहे। अच्छा, व्हाईट गोल्ड भी बोलते। शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात। शोभेची दारू फॉस्फरस म्हणजे नकली दारू पकड़ते फॉस्फरस से चालू होती है। P2SO4 है ना, नहीं H2PO4 बोलते ना, H2PO4 फॉस्फरस है ना, H2PO4 फॉस्फेट नकली दारू, H2PO4 फॉस्फेट नकली दारू। शोभेची दारू म्हणजे नकली दारू म्हणजे फटाक्यामध्ये कोळसा, फॉस्फरस, पूरक व सल्फर मंदक याचे मिश्रण होते। आधुनिक आवर्त सरणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले आहे। मॉसले। आधुनिक आवर्त सरणी मोसलेवर आहे। आधुनिक आवर्त मोसले आणि अणुअंक म्हटलं आहे आणि आधुनिक आवर्त मोसलेवर आहे। मॅन्डेलिवची काय वातावरण या फिर किससे तो भी है। मॅन्डेलिव की अलग ही उसे चलते हैं, परिणाम पर काहीतरी आहे ते, ठीक आहे। ऋण प्रसारित कणांना इलेक्ट्रॉन्स म्हणतात। ऋण प्रसारित कणांना इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात। ऋण प्रसारित कणांना जो निगेटिव्ह असतात, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन। ऋण प्रसारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात। अणुच्या केंद्रकात काय आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन। प्रोटॉन और न्यूट्रॉन अच्छा सेंटर में, केंद्रकात जो है प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन। इलेक्ट्रॉन तो बाहर घूमते रहता है, इलेक्ट्रॉन जो है बाहर घूमते रहता।